आणि आता पाहणार आहोत सविस्तर महाराष्ट्राची खबरबात। तर विरोधी पक्षातले 22 आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय। सरकारकडे सध्या 163 आमदारांचं संख्याबळ आहे, पण विरोधकांनी एखादा प्रस्ताव आणल्यास सत्ताधाऱ्यांना 185 मतं मिळतील असा दावा शंभूराज देसाईंनी केलेला आहे। महाविकास आघाडी एकजुटीच्या आणाभाका घेत असताना विरोधकांमधील 22 आमदार संपर्कात असल्याचा दावा अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांनी केलाय। त्यामुळे विरोधकांमधील ते 22 आमदार कोण अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। तर सत्ताधाऱ्यांचं बेरजेचं गणित कसं आहे त्यावर एक नजर टाकूयात। दोन वेळा विधानसभेमध्ये आम्ही 170 प्लसचं बहुमत हे तुम्हाला साबित करून दाखवलेलं आहे। जर तुम्हाला अजून काय वाटत असेल ना की तुम्हाला आमचं बहुमत बघायचंय विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये कुठल्याही आयुधाच्या माध्यमातून तुम्ही आणा ना एखादा प्रस्ताव। मी बोललेलो आहे, माननीय बावनकुळे साहेब बोललेले आहेत की मागा आम्ही 170 प्लसचं बहुमत दाखवलं, आता कधी जरी असला प्रस्ताव आला असा तर आम्ही 180 185च्या पुढे बहुमत विधानसभेतलं दाखवू। जर आणखी 22 आमदार फुटणार असतील तर सत्ताधाऱ्यांचं बेरजेचं गणित कसं असेल त्यावर एक नजर टाकूयात। तर यामध्ये भाजप अधिक मित्र पक्ष 113, त्यामध्ये शिवसेना अधिक अपक्ष 50, सत्ताधारी आमदार 163 आणि त्यामध्ये विरोधी पक्षातले आमदार एकूण 22, म्हणजे सत्ताधाऱ्यांचा दावा आहे 185 आमदारांचा। राज्यामध्ये सत्तांतर झाल्यापासून संजय राऊत राज्यातील सरकार कोसळण्याबाबत वेळोवेळी भविष्यवाणी करत आलेले आहेत, पण यावेळी संजय राऊतांनी थेटपणे दिल्ली कनेक्शन सांगत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचा दावा केलाय। शिंदे फडणवीस सरकारमुळे भाजपची लोकप्रियता घटल्याचा आरोप राऊत करतात। संजय राऊतांचा थेट निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आहे, त्यामुळे राऊतांच्या या दाव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारीही मैदानात उतरलेत। राऊतांसारखे ज्योतिषी रस्तोरस्ती भेटतात अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी राऊतांवर पलटवार केलाय। मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत, दिल्लीत सुरू आहेत। त्याची कारणं काय सगळ्यांना माहिती आहे। भुजबळांकडे जास्त माहिती असेल तर ते त्यांनी तुम्हाला सांगायला हवं, पण मला माहिती आहे की मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत, कारण हे मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जे हवं आहे ते साध्य करण्यामध्ये अपयशी ठरले। नक्कीच त्यांना आमचं सरकार पाडायचं होतं, त्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला, ते काम पूर्ण झालं। पण राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला ताकद देण्यामध्ये हे मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी आहेत। आणि हे सरकार आल्यापासून या मिंदे गटाबरोबर भारतीय जनता पक्षही रसातळाला जातो आणि बदनाम होतो। असे भविष्य करणारे तुम्हाला रस्तोरस्ती दिसत असतात, पण त्यांच्या भविष्यावर जर सरकारचं भवितव्य ठरलं तर तो एका अर्थाने एवढ्या मोठ्या सुप्रीम कोर्टाकडे जो खटला चालू आहे त्याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे। ते अधिकार मला वाटत नाही की संजय राऊतना दिलेले आहेत, तर ते तुम्ही खात्री करून बघा की ते अधिकार बहुधा दिलेले नसतील असं मला वाटतं। सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये पैशांच्या मोबदल्यामध्ये बदल्या केल्या जात असल्याचा आरोप खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलाय। एका मंत्र्यानं स्वतःच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्यानं खळबळ माजली आहे। पैसे देऊन होणाऱ्या बदल्या रोखता येत नसल्याचं सांगत रवींद्र चव्हाण यांनी हतबलता व्यक्त केली आहे। सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचाही आरोप त्यांनी केला। सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कोण हस्तक्षेप करतो असा सवाल उपस्थित केला जातोय। सार्वजनिक बांधकाम विभागामधील बदल्या करताना अधिकारी जुमानत नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होतो की या डिपार्टमेंटमध्ये बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने बदल्यांच्या विषयांमध्ये पैसे घेतले जातात ही यानंतरच्या काळात करू नका। अधिकाऱ्यांनीच यामध्ये स्वतः मी कोणाला बदलीसाठी पैसे देणार नाही ही भूमिका जर ठेवली तर यामध्ये कोणालाही आवश्यकता नाही। डिपार्टमेंट अतिशय चांगल्या प्रकारे चालेल। या सगळ्या गोष्टीमुळे वारंवार त्या गोष्टी होत राहिल्या
तर थोडंसं मनाला वेदना होतात. त्यामुळे नेहमी सांगून सुद्धा काही अधिकारी जे आहेत ते अधिकारी स्वतःच्या स्वार्थासाठी ती सर्वजण त्यांची स्पर्धा जी आहे, काही विशिष्ट पदांसाठी जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी ही सगळी मंडळी करत राहतात. त्यामुळे हे त्यांनी करू नये. दरम्यान विरोधकांनी मात्र प्रामाणिक मंत्र्यांसमोर अशी वेळ येणं हे दुःखद असल्याचं म्हटलंय. सारखा एखादा प्रामाणिक मंत्री आपल्या मंत्रालयातले आपल्या विभागातले खात्याचं भ्रष्टाचार संपवण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यांना यश येत नसेल, ते हतबल होत असतील, तर ही दुर्दैवी भूमिका या माध्यमातून या सरकारच्या एका मंत्र्याच्या माध्यमातून येत आहे. हेच खऱ्या अर्थानं दुःखद आहे. या शिंदे सरकारचे मंत्री आपण पाहावा की मंत्र्यांना त्यांच्या विभागामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावर बातमी द्यायला लागतोय, कारवाई कुठे होत नाहीये. कारवाई करण्यासाठी कोणी थांबवलेलं आहे? अँटी करप्शन ब्युरोवर FIR लॉन्च करून घेतला पाहिजे. लोकांच्या घरी धाडी पाडला पाहिजे. विरोधी पक्ष नेते जे सरकारच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलतात त्यांच्या कार्यकर्त्यावर आणि यांच्यावर खोटे गुन्हा लावायला त्यांना वेळ आहे. आणि असे भ्रष्टाचार करणारे लोकांवर का कारवाई करत नाही? केला पाहिजे ताबडतोब. कोणी थांबवलंय त्यांना? तिकडे अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या भविष्यातील अस्तित्वासंदर्भात केलेलं हे विधान गेल्या महिनाभरामध्ये अजित पवारांच्या भाजप जवळीकीच्या चर्चेनं वेळोवेळी महाविकास आघाडीतील एकोप्याला धडसा देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण देत महाविकास आघाडी एकसंध असल्याचं सांगितलेलं. पण आता स्वतः शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या भविष्यावर प्रश्नार्थक विधान केल्यानं संभ्रम निर्माण केलाय. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजलेली आहे. काँग्रेसनं तत्काळ यावर प्रतिक्रिया देत सोबत येतील त्यांच्या सोबत जाऊ असं म्हणत जशास तसं उत्तर दिलंय. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मात्र पवारांच्या विधानावरती सारवासारव करताना दिसले. चर्चा की झाली की फक्त कर्नाटकातल्या मर्यादित जागेशिवाय दुसरी कसली नाही. आणि बाकी आता आम्ही एकत्र लढणार वगैरे आज आघाडी आहे, एकत्र काम करायची इच्छा आहे. पण इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप त्याच्यात काही इश्यू आहेत का नाही ते अजून केलंच नाही. ते कसं सांगता येईल? मला उद्या तुम्ही पदाचे काम करत असेल तर त्याची जी असेल त्यांचा कार्यक्रम असेल ते घेत असतील. आम्हाला काही भूमिका घ्यायची त्यामुळे लोकल करणारी भूमिका घ्यावी लागेल. त्याचं आज सांगणं योग्य नाही, कारण आम्हाला कुणी यासंबंधी आम्ही चर्चाच केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी महाविकास आघाडीबाबत सूचक वक्तव्य केलेलं आहे. राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी येत्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे भविष्यातही सांगता येणार नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. दरम्यान माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असल्याचं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलंय. माझ्या वक्तव्याचा विपर्यास नको, उलट महाविकास आघाडी टिकून राहावी हा माझा प्रयत्न असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलंय. तर शरद पवारांचं काय नेमकं स्पष्टीकरण आहे पाहूयात. महाविकास आघाडी विषयी जे काही बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेलेला आहे. जागा वाटपाची अजूनही चर्चा झालेली नाही तर मी कसा सांगू की महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही? जागा वाटपानंतरच कळेल की कोण किती जागा लढवत आहे. तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप निश्चित नाही आणि यामुळे भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका. महाविकास आघाडीमध्ये ऐक्य राहावं ही भूमिका आहे, पण नुसती इच्छा असून उपयोग नाही तर जागा वाटप झालं पाहिजे. तेच झालं नाही तर आत्तापासून काहीही सांगता येत नाही. शरद पवारांचं हे स्पष्टीकरण आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं होतं आणि याला मोठा विरोध देखील झाला होता. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू होती, मात्र आता मुंबई हायकोर्टानं महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. नामांतरावरती अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दरबारी लावू नका असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 7 जूनला होणार आहे.
उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी बीडचे शिवसैनिक सुमंत रुईकर पायी तिरुपती बालाजी निघालेले होते. दरम्यान प्रवासात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरामधील कर्ता व्यक्ती निघून गेल्यानं रुईकर कुटुंबीय उघड्यावर पडलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करत रुईकर कुटुंबियांना धीर दिला. तसंच बाजीराव चव्हाण यांनी रुईकर यांच्या मुलांच्या शिक्षणासह इतर जबाबदारी देखील घेतली आहे. शिंदे साहेबांचे ऋण तर ह्या जन्मात तर फिटू शकत नाही, कारण आमच्या आयुष्यात अंधार असताना एक आशेचा किरण साहेबांमुळे मला भेटलेला आहे. तर साहेबांना दीर्घ आयुष्य मिळावं आणि असे हजारो कार्यकर्त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतीलच, कारण एका कार्यकर्त्याला त्यांनी म्हणजे उद्धव साहेबांमुळे गेलेत तर त्यांनी एवढं केलं, त्यांच्या कार्यकर्त्याला ते कधीच उघडा पोट देत नाहीत आणि पोट देणारे नाहीत. त्यांनी आज आमचा सगळा संसार उभा केला. पाणी टंचाई म्हटल्यावरती गावपाडे डोळ्यासमोर उभे राहतात, पण राज्यातल्या शहरी भागातल्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मराठवाड्यामधील एकाही शहराला रोज पाणी पुरवठा होत नसल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या पाहणीमध्ये समोर आली आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला 5 ते 7 दिवसातून पाणी पुरवठा होतोय. बीड आणि जालन्यामध्ये 10 ते 12 दिवसातून एकदा नळाला पाणी येत आहे. विदर्भातील वर्धा, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ आणि अकोला या शहरांना 2 ते 4 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय. शहरी भागामधील लोकांनाही पाणी पुरवण्यामध्ये प्रशासनाला अपयश आलंय. भविष्यामध्ये या शहरांची लोकसंख्या जशी वाढत जाईल तसं या शहरांमधील पाण्याची समस्या अधिक तीव्र होत जाणार आहे. वाशिममधील नागरिकांना एप्रिल महिन्यातच 8 ते 9 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्यानं नागरिक हैराण झालेले आहेत. मे महिन्यामध्ये यापेक्षा भयावह परिस्थितीला सामोरं जावं लागण्याची शक्यता असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. तर बीड आणि मनमाडमध्येही धरणांमध्ये तसंच जलस्रोतांमध्ये पाणीपुरवठा कमी झाल्यानं या दोन्ही तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवतीये. तर महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. अंगाला रंग लावून रस्त्यावरती उभे राहिलेले पुतळे ही काही आता नवीन गोष्ट नाही. पुतळ्यासारखं निश्चल उभं राहणं हीच त्यांची कला असते. मात्र हाच पुतळा जर अनपेक्षितरित्या हालचाल करू लागला तर असाच एक पुतळा अचानक जिवंत होतो आणि भल्या भल्यांची चांगलीच गाळ उडते. त्यांच्या घाबरगुंडीचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांची त्याला मोठी पसंती मिळतेय. पुणे विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या भाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याचा ठपका. पुतळा तयार करण्यात आलेला आहे आणि 28 तारखेला मॉरिशसचे पंतप्रधान यांच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं त्या ठिकाणी लोकार्पण अनावरण होणार आहे. त्याकरता मी चाललो. त्यासोबत तिथे जे काही मराठी भवन आहे त्याला 25 वर्षापूर्वी महाराष्ट्राने देणगी दिली होती. आता त्याचा दुसरा पार्ट हा आपल्याला तयार करायचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी त्याकरता 8 कोटी रुपये ही देणगी स्वरूपात मान्य केली आहे. तीही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि तिथल्या मराठी समाज जो आपला आहे यांचं एक मोठं संमेलन होणार आहे. यासोबत तिथल्या काही बिझनेसेस सोबत आमची चर्चा होणार आहे. ट्रेड आणि विशेषतः पर्यटनाच्या संदर्भातले काही MOUs देखील हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. कालचं भाषण उद्धव ठाकरेंचं जो होतं मोदींवर टीका केली होती त्याच्या संदर्भात या भाषणामध्ये केवळ निराशा होती. भाषणामध्ये तोचतोपणा होता. एकही नवीन मुद्दा ते बोललेले नाहीत. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की काही नेते हे फक्त शिवराळ भाषा त्या ठिकाणी वापरतात
राज्याच्या विकासावर एक शब्द बोलत नाही, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन कसं येईल याच्यावर एक शब्द बोलत नाही, रोजगार निर्मितीवर एक शब्द बोलत नाही आणि त्यांच्या एकूण राजकीय जीवनामध्ये एक प्रोजेक्ट, विकासाचा एक प्रोजेक्ट ते असा करू शकलेले नाहीत की जे महाराष्ट्रासमोर ते दाखवू शकतील. त्यामुळे ही जी काही त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, जी निराशा आहे, तीच यातनं निघते आहे. एकीकडे त्यांना दिसतंय की मोदीजींची पॉप्युलॅरिटी ही रोज वाढते आहे. ते जेवढे शिव्या त्यांना देतात तेवढी त्यांची पॉप्युलॅरिटी वाढते आहे आणि त्यामुळे यांची निराशा वाढते आहे आणि तीच निराशा त्यांच्या तोंडून बाहेर येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये केवळ निराशा होती असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत. फक्त शिवराळ भाषा त्यांनी आपल्या भाषणामध्ये वापरली अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेला विकासाचा एक तरी प्रकल्प दाखवावा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आणि यानंतर आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या.